किती दिवस फिरला खरं सांग. कुठे कुठे फिरला सांग ना, 2-3 ठिकाण सांग ना यार. कन्याकुमारी, अजून कुठली तरी होती ना कन्याकुमारी मध्ये, अजून 4-5 ठिकाणी फिरला ना. आणि धनुष्कोडी. हा अजून माहित नाही. बहुत हेवी है गाइस, इसको संभाल के रखो. बघू शकता अशोक गाईज आपला अशोक आलेला आहे, इथेच राहतो. मदत करायला आलाय. कोण नाही सध्या. वायरी ना काढल्या भाऊ तुम्ही. बावीस बघू शकता. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा की तुम्ही सर्व मजा असेल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळच्या वाजल्यात 7:45 वाजलेत. या साईडला एका साईडला दादाने दुकान लावायची तयारी केलेली आहे, पण आई अजून आली नाही. आई जरा ट्रॅफिकमध्ये अडकले म्हणून जरा टाइम लागेल. तर आपल्या दादाने सुरुवात केलेली आहे दुकान लावायची. थोडाफार थंडी जाम लागतं. लय बेकार ना. बर्फान हात घालूशा वाटत पण नाही इलाज घाला लागतं. या वर्षी जरा जास्त थंडी ना. काही नाही थंडी, काही नाही थंडी. जेव्हा आपला बाटलींचा त्याल आक्सन म्हणजे घट होईल त्याला बोलतात थंडी. तेव्हा थंडी चालू होती. थोडा थंड थोडा त्याल आकासलेला, पण एकदम असं पहिले कसं एकदम घट व्हायचा. वाईट असं गरम करायला लागा डालड्यासारखा ना. हा डालड्या गरम करून तेव्हा ते त्याल लावायचं. तसं अजून थंडी पडली नाही. पडेल अजून टाइम नाही. आता शेक चालू झाले ना फक्त. अजून बरेच दिवस बाकी आहेत थंडीला. चला ही थंडी वगैरे होतच राहील. पण आता आपला ब्लॉग इथं चालू झाला तर कंटिन्यू लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये असंच राहा. आपल्या न चॅनलवर नवीन असेल तर लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या रोजच्या तुम्हाला अपडेट वगैरे भेटत असतील. चला भेटू नंतर. चला काही सकाळचे 8 वाजलेत. तर एक चाय पिऊन घेऊ मस्त. चायवाला पण बंटी सूर्यदल ब्लॉग्स. लवकर करा यार. लवकर 5,000 होऊ द्या आपले. 5,000 लवकर करू द्या. आम्हाला जोराम पार्टी करायची आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना साथ मध्ये घेऊन पार्टी करायची आपल्याला. लवकर करा. लवकर चल भाऊ चल. चहा पी पहिले. हा तुझे ना तुझ्या हात चहा थंड होत. आईला छान दिला बघा. माकू कोण दे रे. आईने बी काही विचार नाही केला चाय पिते का नाही. फक्त ती आता बघा माल आम्हाला बघायला लागतं कितीला पडला, कसा एकाचा कसा नाही. आपले कस्टमरला पण आपला परवडला पाहिजे. तसं आम्हाला तो सगळा मोजून जिची तिथं लावायला लागतं. असं काय हल्लेले भावान द्यायचं असं नाही ना. 2 पैसे आपल्याला पण भेटले पाहिजे. तसा विचार करून आम्हाला पहिले मोजायला लागतात. माको भूल गया रे तो. आईला लागली थंडी. रच्चे 2ला जा समजून तुला. रच्चे 2ला ना 1ला जातं. थंडाली हिवाली ती आता. टाक बघ कुठं लागला नाही बाबू. अरे सकाळी लागला तरी लय बेकार होतो ना. झोमतो लय. अरे ओवींच्या पोपट फेकला त्याने वरती. आता डोका ना तो नेमकीच पयावला जोरान. नशीब कापला नाही. हो लय थोडक्यात राहिला. अशी उभी रोलो मी. 15 मिनिट त्याला बोलली नाही की काही. जरा खूप बोलू ओवींच्या त्याने जाणू बुजून डायरेक्ट दादाच्या ब्लॉग मध्ये बी आपल्या ब्लॉग मध्ये बी कंटिन्यू राहा. आपला ब्लॉग आहे, दादाचा ब्लॉग आहे. लवकर कंटिन्यू राहा. इथं माहिती का ही लेपा बोलता याला. त्याचा दोन्ही साईडून कलर बघा कसा वेगवेगळा. याला चांबडा काढून बनवला जाता. खायला जाम बाहेर लागतं. हे आई खायला आणतं. आम्ही इथंच का नाही खायसाठी स्पेशल आणलेलं आहे. बघा इथं. चला या वाव बाबा उचलेल का तुला दादा. वाटत नाही ना मला. गाईस वाव बघा किती मोठी आहे. एक नंबर वाव. खराब लागला पैसा डबल. कलर वाकडी आहे रे ती. पाठी नव्हती. ताजी आहे ना. ताजी म्हणून ती. वाव बघा गाईस किती मोठी. अरे ती पाठी अशी गोल राहिली ना. गोल म्हणून ती तशी राहिली. करशील ना पलटी. ही आई थांब.
जमल का तुला? म्हणतोय निकाल 11 कसा माल आहे इकडे बघा बघा काही वाव माल बघा बघा कशी कसला आहे. danger आहे. इकडे बघा नुसती रक्ताल खराब लागली पैसे डबल टिबल बी त्यांनी असा माल आपले कोलेगाव अशी वाव खायची अशी वाव कोणाला खायची असेल तर नक्की आपले कोलेगावचे दुकानामध्ये या. आपला ॲड्रेस कोलेगाव नका बदलापूर पाईपलाईन रोड डोंबिवली पूलवर. मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला. मोबाईल नंबर दिला नाही का माझा काल? दिला तेव्हा मला फोन केला आहे टाकले तुझा नंबर टाकले. आपण जसं टाकतो ना शॉर्ट व्हिडिओ वगैरे काय असेल तर लगेच तुझा नंबर वगैरे मी देतो सर्वांना. माझा नंबर आहे. कोणाला काही मच्छी लागली तर लगेच मला फोन करा की दादा मच्छी या माझ्यासाठी काढून ठेवा. मी लगेच तुमच्यासाठी काढून ठेवी. शक्यतो मला आठवण राहील नाही त्याच्यामुळे जास्ती करू तर मी विसरून जातो. चला तर गाईज सर्व काम करून झालेलं आहे. सकाळचे 10 वाजले. दुकान लावायला जरा लेट झाला म्हणून कामं पण जरा लेटच झाले. तर तुम्हाला पहिलं मावरा दाखवतो. वावा तर एकच नंबर आहे. पूर्ण 25 किलोची वाव आणली आईनेच. बघा या साईडला चिंबर आहेत. हे सुरमई आहे. ही मोठी सुरमई दादाच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. याला कावला का काहीतरी बोलता बघता. हे सुरमई, हे जिताड, कोलबी व्हाईट, हे कापरी पापलेट, हे रावस, ही मोठी कापरी पापलेट, ही छोटी व्हाईट आहेत. या साईडला काठी, या साईडला खूप आहेत, त्या साईडला मांदेली आहेत, गाबोली. या बांगड्यामध्ये बी 2 प्रकार असतात. हे नारळ आहेत, हे केली वागरत, ही काटेरी म्हणजे ते केली असं काहीतरी. हे मोठा हलवा वगैरे किती मोठा आहे. पोचे, लाल कोलबी, ही व्हाईट कोलबी. वाव बघा पुरी 25 किलोची वाव आहे. एक नंबर पुरी रक्त बघतो बघा. बघत बघा किती वावीला. तुम्ही न्याल ना एकदा ना खुश होशाल. एकदा खाल्ली का कसली वाव आहे बघा लपेटा. सकाळी एका कस्टमरला दिली ती वाव कापून झाली मोकळी. तर जाऊया दादाच्या दुकानावर. दादाला पाठवूया नाश्ता करायला. सो आज माझं जरा काम करायला लेट झालो. काम करायला नाही आईच लेट आली म्हणून जरा लेट झाला. चला जातोय दादाच्या इथं नाश्ता त्याला सांगतो नाश्ता करून येजा. आईने बघा मस्त अंगूर आणलेत. चला मस्त जाऊ 2 खाऊ मग जाऊ. अरे निघ बाबा. खायला थंडीची कसा थंडा वाटतो वा. हो निघत नंतर. चला 3 घेतलेत पत्त्यात जाऊ. लेट्स गो. दादाच्या इथं बघा छोटा हलवा आहे, रावस, कापरी बापरे त्याचे व्हाईट बापरे आहेत. तोच जसं आपल्या आईचे इथे तसं आहे दादाच्या इथं. तर दादाला वाव दिली छोटी बघा. त्याची छोटी वाव आहे. ते खूप आहेत. वाव दादा नाश्ता करायला जा पटकन. हा बोललेला आता बुंडी 200 रुपये सॉरी 800 रुपये 2 किलो 800 रुपये. दादा मला एकदम खराब लागला. पैसे डबल बोला 850. तर त्या अगोदर तुम्हाला बोधे दाखवतो. आईने बोधे आणल्यात आज. बरेच कस्टमरची ऑर्डर होती. तर बघा या बोधे आणल्यात. सांगू नाही शकत यांचा आज भरोसा म्हणजे 12 वाजेपर्यंत खपवून जातील त्या. जर तुम्हाला कोणाला लागत असेल ना हे बघा आपला इथं नंबर दिला मी दादाचा. दादाला एक कॉल करा न सांगा तुम्हाला भेटून जातील. पण त्याची गॅरंटी नाही घेऊ शकत. कधी पाहिजे ते फक्त सांगा तुम्हाला आणून देईल. लवकर सांगा. तर चला या नाश्ता करायला मस्त. नाश्ता मामाने आणले. हे बघा या साईडला दाल मुंडी वाटतं. या साईडला कलेजी आहे. चला पटापट नाश्ता करून घेऊ ना. भेटू. आपल्याला बर्फ वगैरे कापायचा आहे तर नाश्ता करून घेऊया. चला या तुम्ही पण नाश्ता करायला लवकर या. चला तर काही दुपारचे वाजले 4:15 वाजले. दुकान वगैरे लावायला घेतलं दादाने मागे बघू शकता तुम्ही. दुपारी जसंच दुपारी ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटला. बरोबर ते कापायचा बाकी होता. दुकान पण बंद करायचं होतं. ऑलरेडी खूप टाईम पण झाला. 2-2:30 दुकानावरतीच वाजलेले. तर दादाला पण बँकेत जायचं होतं लवकर. त्यामुळे काय आपल्याकडे मोबाईल वगैरे काय नव्हता. मोबाईल पण आई घेऊन गेली ती 5 किलो. ते सुके मावरेवाले आलेत. ते तुम्हाला दाखवत नाही. परत गेली तेच दाखवणार नाही. तर आपण जाऊया. वडापाव वहिनीने आपल्याला मस्त काय होतं तर त्याला काहीतरी तळले. तर बघा तुम्हाला दाखवतो. तुम्ही लास्टपर्यंत बघा. चला पहिले तिच्याकडून घेऊन येते. मला बोलते तळल्या नाही बोलतात. तर चला निघूया वहिनीच्या इथे जायला. गाय झालो वडापाव वहिनीच्या इथे. वहिनीने बघा आपल्याला हे तळलेत. वहिनी जरा जास्त घ्यायची होती ना. हा वहिनी तुला मला हेच जास्त आवडतात. नाही ना वहिनी खोटं का बोलते.
हे काय दोनच आहे हा. हा. तो तुम्ही खाल्लं बहिणी मग खरं सांग ना. कंटी याच्या अगोदर खाऊ मोकळी बरोबर कंटी खाईल बरं. चुकीचं बहिणी. या वडापाव खायला हा सांग ना आमची वहिनी की संध्या वडापाव खायला या वहिनीच्या इथं या गाईच लवकर या. इथून जात असाल ना बघा तिकडे त्या साईडला आपलं दुकान आहे. जरासं पुढं आले तर तिथे चायनीजचं दुकान आहे. त्यानंतर आपल्या वहिनीचं दुकान आहे. तर लवकर या. जाताना आपल्या वहिनीचं वडापाव का बोलतो त्याला अस्वाद घेऊन जावा का बरोबर का. चल वाडा हे दे वडापाव नको याच दे. दादाला बोललो बरं वहिनीने मस्त यात चालल्या. गाईज गोलू भाई आलेला आहे फिरून मस्त. त्याला इथे आपण किती दिवस फिरला बाबू थांब एक मिनिट. किती दिवस फिरला खरं सांग. कुठे फिरला सांग ना. 2-3 ठिकाण सांग ना यार. कन्याकुमारी अजून जोगेश्वरी अजून कुठली तरी होती ना कन्याकुमारी मध्ये. अजून 4-5 ठिकाणी फिरला ना. आणि धनुषकोडी हा अजून माहित नाही. तुम्ही मचवला पण रेलाय. हा मचवला जरास तो काला पण पडला रे. मग काय? इफेक्ट. कुठे चाललाय आता गाडी घेऊन. दाखव जरा तुला कशी गाडी चालवते दाखव. फास्टी चालव पण हेवी ड्रायव्हर जरा. याच कारणामुळे मी लवकर ओलावर येत नाही. कारण की यो गोल्या आला ना भाई एवढा परेशान करतो ना. अरे भाई मला नाही आणला. चालबाजी करतो ना. चल बाजू चल जाऊ दे. कधी बी आला तर भाई गाडी घेऊनच जाईल. तो स्टँडला चल पटकन डिक्कीन टाकायचा पट्टा. डिक्की मागून खोलेल स्टँडला फक्त. चला काही जाऊया दुकानावर. बाबू तुम्ही एन्जॉय केला ना काय. खरं मला दे ना थोडीशी देऊ का. थांब घेऊन जा आता. तर गाई आत्ता झालंय बाईच्या इथं जाऊन. बघितलं तुम्ही गोलूची मस्ती. गोलू नेहमी असेच मस्ती करत असते. त्याला किती बी काय बी सांगू ना. जसं आपण गेलो ना तो गाडी घेईल ना इकडे तिकडे पळेल. म्हणून मला तिकडे जायचं जरा जास्तच कंटाळा येतं. कारण की तू जातं ना लवकर यायचं नाव पण घेत नाही ना काहीच नाही. झाला आलं दुकानावर. दादा गेला बर्फाला. सर्व बावरा इकडेच टाकलं दादानी. सो दादा आता बर्फ घेऊन येईल. मी सर्व बर्फ वगैरे कापून झालेलं आहे. कात्या बाजूला भांडी धुली सगळं काही केलंय. सो नंतर भेटू चला दादा आल्यावर. मावरा असा ठेवलाय ना. टेन्शन बिसन सगळं काम जिथं करून ठेवलेलं आहे तुमच्या भावानी. तर बघू नंतर लास्टपर्यंत राहा. तर काहीच रात्रीच्या वाजले 10:15 वाजलेत. मस्त दुकान वगैरे बंद केलं. मस्त फ्रेश होऊन आलेलो. सो जायचं आपल्याला. आज आपली ऑर्डर आहे सेटअपची. सो मी आणि अनिकेत चाललोय. चल अनिकेत. अनिकेतचं मागे ॲक्सिडेंट झाला. त्यांनी भाई काही सांगितलंच नाही ॲक्सिडेंट झालाय वगैरे काय. नंतर समजलं आम्हाला. किती 1 हफ्त्यानंतर भाईने फोन केला की बोलते माझा ॲक्सिडेंट झाला. तुम्हाला माहीत आहे का नाही बोलते. सांगशील जाऊ माहीत पडेल ना. आम्हाला फोन नाही केला. नाही तर माणसाला फोन केला. कोणलाच फोन नाही केला होता. मुकाच स्टोअरमध्ये जाऊन झोपलाय. सो चला आता भेटलं तर पहिलं जाऊया डोंबिवली वेस्टला. आपली ऑर्डर आहे 2 ठिकाणी आहे. एक इथंच आहे आपल्या गावातच आणि एक डोंबिवली वेस्टला कोपरगावमध्ये. तर चला ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. किती मजा येते किती नाही. किती दिवस झाले ऑर्डरला गेलो नाही आपण. 1 महिना जास्त 2 आपण 3 नवरात्रीला. नवरात्रीनंतर आता चालू आहे. सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. किती मजा येते लास्ट पर्यंत बघा. चला घेतली अनिकेतची गाडी. यालाच काय चालावं जमणार नाही कारण की पाय फ्रॅक्चर आहे भाईचा. तर तुमचा भाऊच चालेल. तर चला बघा लास्ट पर्यंत बघा. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर काही सेटअप वगैरे बंद झालेला आहे. रात्रीच्या वाजलेत 11:15 वाजलेत. 11चा टाइम होता ना. 11चा टाइम होता पण हल्दीमध्ये जरा 19-20 होत असतं. सो चला आता आपण सर्व काही सेटअप वगैरे भरायला घेतोय. भावेश बघा मस्त वरतून LED वगैरे काढतोय. हस ना ब्रो हस. कुठे चालले ते ऑर्डर. चल मग जाऊन यायचं. तू नको याव ना इथं जरा सेटअप पॅक कर ना. येणार नाही तो भाव्या. शुभम येतो टेम्पो घेऊन. मग चल ना मी पण येतो. मी करू इथं
तिथं कोण आहे तिथं कोण नाही माझा पाय बघ मला जायला पाहिजे. यश भाई काय बोलतो भाई लय लांबून आले कुठून आले खरं सांग विक्रोली एवढं लागून आलाय सो गाईज आपली जेव्हा जेव्हा ऑर्डर असते ना तेव्हा आपण यशलाच बोलवतो ऑपरेटिंग बी एकदम धासू करतो टेन्शनच नाही म्हणून तो येतो त्याला टाइम असला तर येतो नाही त्याला ऑर्डर वगैरे लय असतात पण आपल्यासाठी तो टाइम काढून येतो तेच महत्व त्याला तो झाला साईडला मस्त सेटअप वगैरे पॅक करायला घेतोय बहुत हेवी है गाइस इसको संभाल के गेला घरी गेला तो टेम्पो आणायला टेम्पो घेऊन येतोय हे चल भावा पहिली मेन केबल काढून घे तिकडची बघू शकता अशोक गाईज आपला अशोक आलेला आहे इथेच राहतो मदत करायला आलाय कोण नाही सध्या वायरी ना काढल्या भाऊ तुम्ही बावीस बघू शकता भाव्याची जरा जास्तच मेहनत आहे गाईज माझ्या मित्राची बघा त्याच्याकडे बघा जरा साऊंडचा टी शर्ट दाखव भाव्या जरा कसं वाटतं बघू. पार्टी फिर पार्टी बाहेर 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 नाही बाहेर नाही हा बघू शकता इकडे आम्ही आता हे पालखीला घेऊन जाणार टी शर्ट गावाला तिथे मी मचून टाकू आम्ही नुसता राडा काय हा, राडा दिसतो. साधं काम बंटी पण नाही वजन आहे रे याचं कसं बसतो एक वाजलाय भाव्या टाइम दाखव किती झाला टाइम बघू किती झाला बघा आम्ही कसं लटकून चाललोय किती वाजलं टाइम पण दिसत नाही 12 वाजून 44 मिनिटं आले सो आता आम्ही चाललोय लटकून चाललोय आम्ही आमच्या मागे यो रस्ता पेंढरकर कॉलेजच्या इथून आम्ही सरळ जाऊ पहिलं यो सेटअप वगैरे टाकू म्हणजे सेटअप ठेवू आपल्याला दुसऱ्याकडे बी जायचं दुसरी ऑर्डर बी आहे तुम्हाला माहीत आहे ही ऑर्डर अचानक भेटली कोपरची आपल्याला पहिली ऑर्डर तिकडची होती आपल्या एरियामधली यो दिलदारी तर बसली दिसते का नाही काय माहिती फुल दिवाना झालेला आहे फोनवर बोलतोय पुरं 2 घंटे झालं फोन चालू आहे दादा आम्हीच असं मरतोय चला काय नाही असंच मारू लेट्स गो पहिले सेटअप वगैरे उतरू भेटू तिकडेच काहीच पोहोचलो आताच गोलुरीला आता मस्त मागच्या साईडला तुम्ही बघू शकता भावेश आणि शुभम सेटअप वगैरे ठेवतोय आणि आपला दिलदार बाईवरती मस्त इथं बेस वगैरे काढून घेतो न भाईचे पायाला लागले म्हणून भाईला काही काम सांगितलं नाही आम्ही चल बोललो असंच ऑर्डरला जरा एन्जॉय वगैरे कर 7 दिवस घरात होता ते घरात बसून दिमाग जरा माइंड फ्रेश करायला बाहेर फिरला पाहिजे जरा असं म्हणून त्याला घेऊन आलो सो चला पटापट इथं सेटअप उतरू ना आपली दुसरी ऑर्डर तिकडे पण जायचं आपल्याला एंडिंगपर्यंत बघा लास्ट कसं वाटतं तुला बरं वाटतं भाई जाम थकलो आज तर गाईज पोहोचलो एरियामध्ये रात्रीचे वाजले 1:15 वाजला सो सेटअप वगैरे बंद करून सर्वांच्या घरी गेलेत मी पण चालू आता घरी सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर करा